दोस्तों नमस्कार। दोस्तों वीडियो शुरू करूं उसके पहले आपसे ये गुजारिश करूंगा कि इस वीडियो को अंत तक जरूर देखिए। बहुत ही इंफॉर्मेटिव वीडियो है, बहुत काम का वीडियो है और इसे ज्यादा से ज्यादा लोगों के पास शेयर कीजिए ताकि लोगों में जन जागृति हो सके। आज का जो वीडियो है ये टॉपिक है इस समय की एक बहुत बड़ी समस्या साइबर गुनाह के ऊपर। साइबर गुनाह जिस तरह से दिन ब दिन बढ़ते जा रहा है, अलग अलग तरीके से लोगों को लूटा जा रहा है, उस ऊपर उस मामले को लेकर पालघर पुलिस दल ने, पालघर एसपी कार्यालय ने एक वीडियो जो है वो जारी किया है। एक वीडियो उन्होंने एजुकेशनल तरीके से लोगों को एजुकेट करने के लिए, लोगों को जागरूक करने के लिए एक वीडियो उन्होंने बनाया है। 7 मिनट का वीडियो है। उस वीडियो में पहले पालघर के पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल, उनका अपना कुछ मैसेज है और उसके बाद किस तरह से साइबर गुनहगार आम लोगों को फंसाते उसके अलग अलग कुछ पहलुओं को दर्शाया गया है। तो बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट ये वीडियो है, इंफॉर्मेटिव है। आप सभी की जिंदगी में, लाइफ में हर दिन होने वाले जो कुछ ऐसे मामले हैं जो आपसे जमीनी स्तर पर जुड़े हुए उनसे जुड़ा हुआ है। आज के समय में हमारे सबके हाथ में एक मोबाइल है और ये मोबाइल जितना अच्छा साधन है दूरसंचार का, उतना ही अपराधियों के लिए गलत काम करने का एक बड़ा साधन भी है। तो किस तरह से हमारे साथ कोई अपराध घटित न हो जाए, उससे हमें कैसे बचना है, ये जानना है तो इस वीडियो को अंत तक जरूर देखिए। ये वीडियो जारी किया है पालघर पुलिस अधीक्षक कार्यालय ने। उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन कर इस वीडियो को जारी किया और पालघर पुलिस अधीक्षक कार्यालय एक मुहिम इस समय चला रहा है साइबर क्राइम मुक्त गांव की। उसके अंतर्गत पालघर पुलिस दल के विभिन्न अधिकारी अलग अलग गांवों में जाकर वहां अलग अलग पुलिस स्टेशन की हद में लोगों को ये वीडियो दिखा रहे हैं। तो देखिए ये वीडियो पूरा 7 मिनट का वो वीडियो है और क्या इस वीडियो में मैसेज है उसको बराबर गौर से देखिए। जितना हो सके उतना इसको फैलाइए, लोगों को जागरूक कीजिए। आप भी खुद सतर्क रहिए और अपने आसपास भी इस तरह की घटना ना हो उसके लिए अपने लोगों को फॉरवर्ड कीजिए। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर। सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन तसेच इंटरनेटचा वापर करत आहे। सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात। काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत। त्यामुळे सायबर गुन्हेगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। सायबर गुन्हेगाराकडून होत असलेली फसवणूक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद आहे। पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्हेगारांना बळी पडू नये व त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हेमुक्त गाव ही मोहीम राबवण्यात येत आहे। याच्या अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या गावात येऊन सायबर गुन्हे जनजागृती, आर्थिक गुन्हे व वाईट चालीरीतीबाबत तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखवणार आहेत व आपणास या संदर्भात काही प्रश्न असल्यास त्यावर मार्गदर्शन करणार आहेत। पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आर्थिक गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्ये जनजागृती करावी। पालघर जिल्हा सायबर साक्षर करण्यासाठी सायबर क्राइम मुक्त जिल्हा या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्य करावे। जय हिंद। आजच्या डिजिटल जगात इंटरनेट आपला आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय, पण हाच इंटरनेट कधी कधी विनाशाचं कारण बनतो। ही गोष्ट आहे राहुलची, जो एका चुकीच्या निर्णयामुळे सेक्सटॉर्शनचा शिकार होतो। राहुल एक उच्चभ्रू घरातील मुलगा, मजा मस्ती करणं, सोशल मीडियावर नवनवीन लोकांशी ओळख वाढवणं। राहुल आणि ती मुलगी व्हिडिओ कॉलवर बोलायला लागले। बोलता बोलता ही गोष्ट पुढे जात गेली आणि राहुलने काही खाजगी गोष्टी शेअर केल्या, पण त्याला
माहीत नव्हतं की तो एक मोठ्या जाळ्यात अडकत आहे. राहुलला ब्लॅकमेलिंगचे मेसेज येऊ लागले. पैशाची मागणी वाढत गेली. त्याने घाबरून पैसे पाठवले, पण तरीही धमक्या थांबल्या नाहीत. तो तणावात गेला. कोणालाही सांगायचं धाडस त्याच्यात नव्हतं. त्याला वाटलं आपलं आयुष्य संपलं आणि या भीतीमुळे त्याने एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. त्याच्या आयुष्याचा शेवट होण्याआधी तो कुणाला तरी सांगू शकला असता, मदत घेऊ शकला असता, पण भीतीने त्याचं आयुष्य घेतलं. ही फक्त राहुलचीच सावधगिरी नाही, तर अशा हजारो लोकांची कहाणी आहे. हो 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 बाबा, लोनसाठी अप्लाय करेल आहे. आजच्या डिजिटल युगात कर्ज मिळवणे सोपे झाले आहे, पण जेव्हा हेच सोपे कर्ज एका फसवणुकीचं कारण बनतं, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. ही गोष्ट आहे रोहनची, जो एक फेक होम लोन घोटाळ्याचा बळी ठरतो. हेलो हेलो, क्या मेरी बात रोहन जी से हो रही है? हाँ. रोहन जी, आपने जिस लोन के लिए आवेदन किया था वो मंजूर हो गया है. बस आपको हो, 10,000 की लोन प्रोसेसिंग अप्रूवल फीस झाला. भरनी होगी. हो. इसके 24 घंटे बाद आपके खाते रोहनने विचार न करता त्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आणि लगेचच त्याला एक फेक कन्फर्मेशन मेल मिळाला. पण काही दिवसांनी जेव्हा तो त्या कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो नंबर बंद झाला होता. वेबसाईट गायब झाली होती आणि रोहनने गुंतवलेले पैसे कधीच परत मिळाले नाहीत. कुटुंबासाठी घर घ्यायचं त्याचं स्वप्न होतं. ही गोष्ट आहे नितीश आणि त्याच्या मित्राची, जे एका चुकीच्या क्लिकमुळे मोठ्या संकटात अडकतात. नितीश आणि त्याचे 4 मित्र, तरुण, तंत्रज्ञान प्रेमी आणि जलद पैसे कमवण्याच्या शोधात. एके दिवशी नितीशला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. APK ॲप डाउनलोड करा, 5 ग्रुपमध्ये सेंड करा. सोपी संधी वाटली. फक्त एक फाईल शेअर करायची आणि पैसे कमवायचे. ऐसे ही पैसा होगा. नितीशने विचार न करता ती APK फाईल डाउनलोड केली आणि मित्रांसोबत शेअर केली. पण त्याला कल्पना नव्हती तो एक मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहे. त्या फाईलमध्ये एक मालवेअर होता. एकदा इन्स्टॉल झाल्यावर त्याने नितीशचा मोबाईल हॅक केला. बँक डिटेल्स, OTP, पासवर्ड सगळं चोरलं गेलं. काही क्षणात त्याच्या अकाउंटमधून सगळे पैसे गायब झाले. फक्त एक चूक आणि सगळी कमाई गमावली. सध्या सायबर क्राईमचे बळी फक्त अशिक्षित वर्गच नव्हे, तर सुशिक्षित व्यक्ती आणि अनेक प्रतिष्ठित लोके ठरत आहेत. सायबर गुन्हेगारी केवळ क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या तपशिलापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आता गुन्हेगार स्विम स्वॅपिंग, OTP चोरी, तसेच आपले ईमेल किंवा मेसेजेसद्वारे आकर्षक इन्स्क्रिप्ट लिंक पाठवून फसवणूक करत आहेत. ही गोष्ट आहे पूजा नावाच्या मुलीची, जी एका फेक जॉब घोटाळ्यात बळी ठरते. पूजा मेहनती आणि आपल्या करिअरबद्दल उत्सुक असलेली एक तरुणी. तिला चांगली नोकरी हवी होती. एक ऑनलाईन जॉब पोर्टलवर तिला एक आकर्षक ऑफर दिसली. तिने त्या वेबसाईटवर अर्ज केला. काही तासातच तिला फोन आला. पूजाने विचार न करता पैसे ट्रान्सफर केले आणि तिला एक ऑफर लेटर मिळालं. पण काही दिवसांनी जेव्हा ती अधिक माहिती घेण्यासाठी त्या कंपनीशी संपर्क साधते, तो नंबर बंद झाला होता. वेबसाईट गायब झाली होती आणि पूजाने भरलेले पैसे कधीच परत मिळाले नाहीत. तुम्ही अशी चूक करू नका. अनोळखी लिंक्स आणि APK फाईल्स डाउनलोड करणं म्हणजे धोकादायक ठरू शकतं. फसवणूक टाळा. सायबर गुन्हेगारांना बळी पडून जाऊ नका. जर तुमच्यासोबत काही चुकीचं झालं तर त्वरित सायबर क्राईमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा. 1930 किंवा 14470 सायबर क्राईम हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधा. www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. आपली सुरक्षा आपल्या हातात. सतर्क रहा, सुरक्षित रहा.
हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।